संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या 28 दिवसांनंतर फरार तिन्ही आरोपींना मोस्ट वॉन्टेड घोषित केलं गेलं। सीआयडीकडे तपास आल्यानंतर बीड पोलिसांच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न उभे राहत आहेत। पाहूया। ॲडिशनल एसपी आणि एसपी वरती सुद्धा दबाव येऊ शकतो। त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली। शासन तो चालवतो तिकडे, तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला। सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातले पोलीस कोण कंट्रोल करत आहे। याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच। सत्ताधारी आमदारच नाहीत तर गृहमंत्र्यांनी सुद्धा बीडच्या पोलीस कारभारावर चिंता का वर्तवली होती, त्याच्या अनेक कहाण्या आता बाहेर येऊ लागल्यात। पोलिसांकडून सीआयडीनं तपास हाती घेतल्यानंतर फरार आरोपींविषयी खळबळजनक माहिती समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण आणि हत्येच्या आरोपात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत। यापैकी कृष्णा आंधळे हा हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपात पोलीस डायरीत 2023 पासूनच फरार म्हणून घोषित आहे, पण तरीही तो उजळ माथ्यानं फिरत होता। सुदर्शन घुलेवरही 2023 मध्ये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। त्या खटल्यात तो जामिनावर बाहेर होता। 28 ते 30 दिवस होऊनही अपहरण आणि हत्येचे तिन्ही मुख्य आरोपी पोलिसांना सापडलेले नाही। त्यामुळे हत्येच्या जवळपास महिन्याभरानंतर पोलिसांनी तिघांना मोस्ट वॉन्टेड घोषित केलंय। आरोपी सुदर्शन घुलेवर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत, त्यात चोरी, खंडणी, हत्येच्या प्रयत्नाचा समावेश आहे। आरोपी सुधीर सांगळेवर 5 गुन्हे आणि आरोपी कृष्णा आंधळेवर 7 गुन्हे। यापैकी सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे दोन्ही आरोपी ऊसतोड मुकादम आहेत। दादागिरी, भाईगिरी करत दहशत निर्माण करणं, रील व्हिडिओ करून हवा करणं हा सुदर्शन घुलेचा छंद राहिलाय। त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात उपलब्ध आहेत। सुदर्शन घुलेचं 4 का 5 का 6 पत्र्याचं घर आहे। 6 पत्र्याच्या घराचा माणूस स्कॉर्पिओ मध्ये कस काय फिरतो अध्यक्ष महोदय? त्याला कोणी स्कॉर्पिओ दिली? बक्षीस म्हणून दिली का डायरेक्ट त्याच्या नावावरती दिली हे सांगा अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, बीड जिल्ह्याचा परभणीचा विषय झालेला आहे सूर्यवंशीचा, आणि शेजारीच आमचा बीड जिल्हा आहे। नदी वाहून जाते अध्यक्ष महोदय, वान नदी आणि गोदावरी नदी खाली जाते आमच्या तिथून अध्यक्ष महोदय। गंगाखेड, सोनपेठ, इथं सोनपेठचे सुद्धा आमदार बसलेले आहेत। त्याच्या शेजारीच परळी तालुका आहे अध्यक्ष महोदय। हायवा किती चालाव्यात? 300 हायवा, कसल्याही प्रकारचा लिलाव नसताना सुद्धा 300 हायवा कुणाच्या आशीर्वादाने, कोणत्या आकाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चालतात याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय। हे फार भयानक आहे। 300 जर ते बी 10 टन ज्याच्यामध्ये वाळू जाती असे अध्यक्ष महोदय 300 गाड्या रोज चालतात। संतोष देशमुखांच्या हत्येत सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत, तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले आरोपी आहेत। सीबीआयनं कोर्टात केलेल्या दाव्यानुसार अवादा पवनचक्की कंपनीत झालेली मारहाण आणि हत्येचं खंडणी प्रकरणाशी कनेक्शन आहे। मात्र जोपर्यंत हत्येचे आरोपी पोलिसांना सापडत नाहीत तोवर या खटल्याचा तपास पुढे सरकणार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।